राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। ताई, सध्या मुख्यमंत्री कोण होणार याची राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। अशातच आता विजय शिवतारे यांनी अजितदादा पवार यांना एक उपरोधकपणे टोला दिला आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी नशीब असावं लागतं। विजय शिवतारे भाऊंना मला सांगायचे, दरवेळी या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं का काम करताय तुम्ही? निवडून आला, आभार माना ना। महायुतीने एक दिलाने काम केलेलं आहे आणि महायुतीचा जो कोणी मुख्यमंत्री ठरवणार आहे हे नशिबापेक्षा मला वाटतं मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील ते ठरवणार आहेत। मग शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नाही, त्यांचं नशीब वाईट आहे म्हणून झाले नाहीत का, असं आम्ही म्हणायचं का? विनाकारण काय आहे की विजय शिवतारे भाऊंना मला वाटतं मधनंच त्यांना ते उपचार घ्यायची सवय आहे आणि मग ते असं काहीतरी वक्तव्य करतात आणि मग त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर आम्हाला बोलावं लागतं। बघा, प्रत्येक पक्षातल्या म्हणजे महायुतीमध्ये भाजप असेल, शिंदे साहेबांचं शिवसेना असेल, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्हाला आमच्या नेत्यांनीच मुख्यमंत्री व्हावं वाटतं, त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे। परंतु महायुतीला एवढं अवघवित यश मिळाल्यानंतर ही जी सारखी तुम्ही जे म्हणताय की शिवतारेंनी अशा पद्धतीने बोलवलं, मग आम्ही असंच म्हणायचं का शिंदे साहेबांच्या नशिबात नव्हतं म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाही? तर शिवतारेंना लक्षात आलं पाहिजे की तुम्ही महायुतीमध्ये निवडून आलेला आहात। जर सातत्याने तुम्ही असे टोले देणार असाल तर टोल्यावर टोले आम्हालाही हमता येतात। तर परत तुम्हाला विनंती आहे की महायुतीमध्ये असे मिठाचे खडे टाकणारे जी लोक आहेत त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या नेत्यांनी त्यांना थांबवावं, अन्यथा ते बोलल्यानंतर आम्ही बोलल्यावर वाईट वाटून घेऊ नये। आणि पुन्हा सांगते, महायुतीचे मुख्यमंत्री हे लवकरच तुम्हाला कळेल आणि हे वरिष्ठ तिन्ही पक्षाचे नेते हे जेव्हा दिल्लीत मोदी साहेब आणि अमित शाह यांच्याकडे जातील तेव्हा ठरेल। आणि आई जगदंबेचा आशीर्वाद असेल तर नशीबसुद्धा पालटतं आणि अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील। मग तेव्हा शिवतारे तुम्ही कुठे लपणार आहात? त्याच्यापेक्षा आपण एका पक्षात आहोत, जो कोणी आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितले की मोदी साहेब, अमित साहेब, शाह साहेब जे देतील ते आम्हाला स्वीकार आहे। तुमचे नेते सांगतात, मग तुम्ही का असं डोक्यावर पडल्यासारखी विधाने करतात? सुधरा जरा राव, चांगले काहीतरी झालेल्या चुका या परत होणार नाही हे आत्मसात केलं पाहिजे। महायुतीचे जरी आमचे सहकारी असेल तरी माझा त्यांना हा फुकटचा सल्ला आहे। आता मुख्यमंत्रीच्या नंतरच पालकमंत्री पदासाठी सुद्धा महायुतीमध्ये कुठेतरी जोरदार स्पर्धा पाहायला मिळू शकते का? आता तसं पाहायला गेलं तर सध्या पुण्यामधलं जर बघितलं तर बरेचसे मातब्बर नेते आता निवडून आले आहेत, त्याच्यामुळं पुण्यातलं पालकमंत्री असेल किंवा एकंदरीत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्ये पालकमंत्री पदासाठी स्पर्धा पाहायला मिळेल। स्पर्धा तर तुम्हाला दिसणार आहेत, कारण का 3 पक्ष आहेत। परंतु लक्षात घ्या, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि शिंदे शिवसेना असेल, याच्यामध्ये त्यांना त्यांच्या ज्या काही जागा दिलेल्या आहेत त्याच्यानुसार ते मंत्रिपदाचं, पालकमंत्र्यांचं सगळ्यांचं वाटप एकदम सामर्थ्याने समन्वय साधून होणार आहे। आमच्यामध्ये कुठलं म्हणजे जे तुम्हाला वाटतं की आता रस्सी खेच हे ते तसं काही नाही, कारण का हे जे यश मिळालेलं आहे, हे जे आम्हाला महायुतीला यश मिळाले हे तिघांच्या नेतृत्वाने प्रयत्न केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी अथांग परिश्रम केल्यानंतर मिळालेले आहेत। ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्याच्यामुळे रस्सीखेच असायलाच पाहिजे स्पर्धा आहे म्हणल्यानंतर। परंतु ही आपापल्या पक्षामध्ये असणार आहे, कारण का कुणाला कुठे कोणती मंत्रिपदं दिली आहेत, कुठले पालकमंत्री दिलेले आहेत, त्यावरनं ते सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने त्याचं वाटप होणार आहे। काल सुषमा अंधारे असं पण म्हटल्यात की जे आता तुम्ही जसं म्हटलात की आम्हाला महायुतीला खूप मोठं यश मिळालं आहे, परंतु ही यश जे मिळालं आहे त्याच्या पाठीमागं EVM मशीनची कृपा आहे असं त्यांनी म्हटलंय। एक लक्षात घ्या, मी सुद्धा 2017 साली जेव्हा ही लाट आली होती त्यावेळी EVMवर आक्षेप घेतला होता। EVMवर मी स्वतः केसेस दाखल केल्या होत्या। परंतु तुम्हाला आठवत असेल की निवडणूक आयोगाने सातत्याने EVM मशीन कसं हॅक होतं हे विचारणा केल्यावर कोणालाही ते हॅक करता आलं नाही। बहुतेक त्या प्रोसिजरमध्ये सुषमाताई नव्हत्याच, बहुतेक नाही नव्हत्याच। पृथ्वीराज चव्हाण जे इंजिनियर स्वतःला म्हणत होते त्यांनी सांगितलं की मी इंजिनियर, EVM हॅक होऊ शकत नाही आणि EVM हॅक
होऊ शकत नाही. हे तितकंच त्रिवार सत्य आहे. मी त्या प्रोसिजर त्या प्रक्रियेतनं गेलेली आहे. एकेकाळी मी EVM हॅक होता हा माझा जो संशय होता, परंतु केसेस झाल्या, आम्ही ते हॅक करू शकलो नाही, तिथे कोणती चिप नाही. फक्त लोकांनी दिलेल्या बातमींवरून किंवा जे कॉल्स रेकॉर्ड आहेत त्याच्यावरनं EVM हॅक होतं हे सिद्ध होत नाही. त्यामुळे हा त्यांचा जो काही ही जी पुष्टी आहे ही एक हार जी आहे पचवण्यासाठीचं एक कुठला आधार आहे तर त्याच्यासाठी म्हणून योग्य आहे. तुम्ही बॅलेटवर जरी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बॅलेटवर घ्यावं, परंतु बॅलेटवरनंच आपण EVMवर आलेले आहोत. मला सांगा मग EVMवर संशय ज्यावेळी पोटनिवडणूक होती, रवी दंगेकरांच्या त्यावेळी रासने उभे होते, त्यावेळी का नाही मशीन हॅक झाली? त्यावेळी मग रासनेच निवडून यायला पाहिजे होते, परंतु त्यावेळी रवींद्र धंगेकर निवडून आले. आणि आता इव्हन याच जर EVM हॅकच आहे, सुनील अण्णा टिंगरे आमचा 18व्या फेरीपर्यंत आघाडीवर होता, 2 फेऱ्यांमध्ये ते कव्हर झालं, म्हणजे लीड कव्हर झालं आणि सुनील अण्णा पडले ना. मग इथे EVM हॅक नाहीये का? त्यामुळे EVM हॅक अजिबात होत नाही. कुणी कितीही प्रयत्न करा, कुणी कितीही याचिका दाखल करा, शेवटी आम्हाला जे मिळालेलं आहे तेच त्यांना मिळणार आहे. आणि जे यश आहे हे योजनांचं यश आहे. महाविकास आघाडीने आत्मचिंतन करायला पाहिजे. तुम्ही आधी त्या योजनेला विरोध केला, म्हणजे लाडकी बहीणला स्पेसिफिक विरोध केला. तो विरोध केल्यानंतर परत तीच योजना तुम्ही लोकांसमोर मांडताय. साहजिकच आहे की त्याच्यामुळे महिलांना की ज्यांनी आपल्याला भ्रष्टाचार न करता आपल्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे दिले त्यांना प्राधान्य देताना दिसले. कारण का सरकारने दायित्व स्वीकारून आपल्याला दिलंय ही लोकांमध्ये भावना आहे. दुसरी गोष्ट, ज्या संविधानाला बदलणार म्हणून खोटा नेरेटिव्ह पसरवला, त्याच आरक्षणच्या बाजूने सुद्धा जे काही जाळं उभं केलं त्याच्यामुळे सर्व लोक ही जागृत झाली, शिकलेली आणि सवरलेली असल्यामुळे कायदा त्यांना माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण समाज हा त्यांना जे काही शिक्षण मिळालेलं आहे ते समजून ते खऱ्याच्या मागे किंवा महायुतीच्या पाठीमागे उभे राहताना आपल्याला दिसलेले आहेत. तुम्ही जे एक लक्षात घ्या, कुठल्याही एका समाजावर निवडणूक चालत नाही. उलट हे नको ती समाजामध्ये अस्थिरता निर्माण करणे, ही आरक्षणाच्या ह्याच्यावर करणे. मी सरकारला विनंती करेल यावेळी जर ज्यांनी जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांना माझी विनंती असेल, जे कोणी आरक्षणाच्या विरोधात समाज अस्थिर करतील, भेद निर्माण करतील, त्यांच्यावर कायद्याने गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण का त्यांचं नुकसान होत नाही, समाजातील आमच्या सर्व लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं. सुषमा अंधारे असं पण म्हटल्यात की जर पुढे आता येऊ घातलेल्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या जर बॅलेट पेपरवरती नाही घेतले तर आम्ही निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार टाकू. माझं सुषमाताईंना म्हणणं आहे की बहिष्कार टाकण्यापेक्षा आणि नुसतंच मी पुन्हा सांगते की महाविकास आघाडीने टोमणे देण्यापेक्षा खरं तर तुम्हाला एक सक्षम लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे. तुमच्या लोकप्रतिनिधींचा किंवा जे कोणी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचा लोकांशी संपर्क असणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांची कामे करून दिली पाहिजे तर लोक मतदान करतात. म्हणजे आम्ही हे आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. तुमचा जर लोकांशी संवाद नसेल, लोकांची तुम्ही कामे करून देत नसाल आणि नुसतेच जर येऊन मीडियावर बोलणार असाल किंवा व्हॉटेवर तुम्ही फक्त ज्ञान आणि आमचा पक्ष फोडला आणि आमचं ह्या गेले या गोष्टी जर बोलणार असाल तर लोक त्याला कंटाळलेले आहेत. लोक सांगतात आम्हाला सरकारचं दायित्व म्हणून जो कोणी सक्षम खनकर कामे आमच्यापर्यंत पोचवेल त्याला आम्ही मतदान देऊ. आणि त्याप्रमाणे जादूची कांडी फिरल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना, मोफत सौर पंप योजना देण्यात आली, लाईट बिल माफ करण्यात आलं शेतकऱ्यांचं, मुलींना शिक्षण मोफत करण्यात आलं. ह्या ज्या कायद्याच्या चौकटीत राहून योजना लोकांपर्यंत थेट पोहोचवल्या ना, त्या कामांचा फायदा महायुतीला झालाय. महाविकास आघाडीने तशी कामे करावी, लोकांची कामे करून लोकांच्या मनात घर करावं, तेही या EVMवर निवडून येतील. म्हणजे माझा हा त्यांना सल्ला आहे. अन्यथा असंच ओरडत राहावं लागेल. आणि बॅलेट पेपरचा मग जो काही कायदेशीर विषय असेल त्यांना समजा सरकारच्या ह्याच्यात नाही मान्य झाला तर तुम्हाला कोर्टाकडे जावे लागेल. आणि जेव्हा कोर्ट मंजूर करेल त्यानंतरचा मग ठीक आहे, त्यांनी बॅलेटवर घेतली तर आमची बॅलेटवर पण लढायला तयारी आहे. पण हे महाविकास आघाडी सुधारणार आहे का नाहीये?
काँग्रेसचा का बरं पराभव झाला? काँग्रेसमध्ये पुन्हा सांगते, ज्या आम्ही महायुती एकत्रपणे होते, आमच्यामध्ये सतत मिठाचा खडा, दादाला हे नाही मिळालं, दादाला असं केलं, शिंदेंनी असं केलं, देवेंद्र फडणवीसांनी असं केलं, असं करून भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. तो काय त्यांचा यशस्वी झाला नाही. परंतु त्यांच्याच महाविकास आघाडीमध्ये इतकी भांडणं आहेत की त्यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी त्यांच्याच लोक प्रामुख्याने उभी असतात. तो प्रकार आमच्या उदाहरण द्यायचं झालं तर पुणे शहरामध्ये काँग्रेसमध्ये जर तुम्ही बघितलं की ते इंटरनल नाराजी, एकमेकांचे पाय खेचणे, त्याच्यामुळे लोकांनी ठरवलं बाबांनो हे तुमचं चालू द्या, आम्ही महायुतीला सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहोत आणि म्हणून एवढं घवघवीत यश महायुतीला मिळालेलं आहे. जनसामान्यांची जर कामं केली तर जनता नक्कीच तुम्हाला स्वीकारते. महायुतीला ज्या विविध योजना राबवण्यात आल्या त्याचं निश्चितच यश मिळालेलं आहे अशी भावना या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.